नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। अखेर सनी जाधव यांची सुटका। तब्बल 15 दिवसांनी सनी जाधव पुन्हा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह। हे आपल्या व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरती तर प्रसिद्ध होतेच, मात्र तेवढंच नाव त्यांनी उद्योग क्षेत्रात देखील कमवलं होतं। तब्बल 180+ शाखा त्यांनी महाराष्ट्रभर निर्माण केल्या व अगदी कमी वयामध्ये एवढी मोठी प्रगती साध्य केली। खरं तर सनी जाधव हे एकमेव असं उदाहरण आहे की जो इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे आणि एक उद्योजक सुद्धा आहे। मात्र तुम्ही अनेक इन्फ्लुएन्सर बघितले असतील की ज्यांनी सनी जाधव यांचीच कॉपी केली। अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवले, मिलियन फॉलोअर मिळवले आणि त्यानंतर स्वतःचं दुकान खोललं आणि त्यावरून कपड्यांची विक्री सुरू केली। खरं तर हा पॅटर्न सनी जाधव यांनीच आणला। मात्र सनी जाधव पहिल्यांदा उद्योजक झाले आणि त्यानंतर इन्फ्लुएन्सर झाले। त्यामुळे सनी जाधव होणं सोपं नाही। खरं तर 15 दिवस सनी जाधव यांची मोठ्या प्रमाणात बदनामी केली गेली। मात्र सनी जाधव 15 दिवसांनंतर पुन्हा एकदा परतला आहे। शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन सनी जाधव आपल्या घरी पोहोचला। घरी येतात आपल्या आईशी गळाभेट घेतली। अगदी हा भावनिक क्षण त्याने स्वतः इंस्टाग्रामवरती शेअर केला आहे। जेव्हा त्याने त्याच्या आईची गळाभेट घेतली तेव्हा अगदी तो धायमोकून रडला। त्यामुळे आई आणि मुलांमधलं नातं यावरून पाहायला मिळेल। खरं तर सनी जाधव यांच्यावरती झालेले आरोप हे कदाचित खोटे असतील, मात्र सनी जाधव यांना नाहक बदनाम केले गेले। 15 दिवस त्यांना घरी सुद्धा जाता आले नाही। त्यामुळे सनी जाधव आणि त्यांच्या आईमधला हा भावनिक क्षण अनेकांना रडवेल। त्यानंतर सनी जाधव यांच्या मित्रपरिवाराने त्यांचं अगदी फटाके फोडून स्वागत केलं व सोशल मीडियावरती आता एकच शब्द ट्रेंड होऊ लागला, तो म्हणजे किंग इज बॅक। अगदी कमी वयामध्ये सनी जाधवने ही प्रगती साध्य केली। मात्र ते म्हणतात ना की माणूस मोठा झाला की त्याचे पाय खेचण्याचं काम केले जातं। त्यामुळे माणूस जर विकला जात नसेल तर त्याला बदनाम केलं जातं। त्यातला हा भाग असू शकतो। मात्र सनी जाधव पुन्हा एकदा परत आला आहे आणि आता पुन्हा एकदा तो आपल्या रीलच्या माध्यमातून विरोधकांना काय प्रत्युत्तर देतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला सनी जाधव यांच्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।